नमस्कार. ज्यांना सांधेदुखीची तक्रार आहे, म्हणजे विशेष करून हिवाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये सांधे खूप दुखतात किंवा ज्यांना अंगवर्ध म्हणजे अंग दुखतं, नंतर थकवा जाणवतो, काही केलं तरी आता बसावं, काही करू नये असं वाटतं. तर अशा लोकांसाठी एक अगदी साधा सोपा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. घरच्या घरी करता येण्यासारखाच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये डिंक अवेलेबल असतो. डिंक म्हणजे ज्याला आम्ही बाभळीचा निर्यास असं म्हणतो. तर हा डिंकाचा उपयोग आपण त्याचे लाडू बनवतो. त्यामुळे लहान मुलांसाठी किंवा ज्यांना पौष्टिक असं काही खायची गरज आहे त्यांच्यासाठी आपण लाडू बनवतो. पण याचा औषध म्हणून कसा उपयोग करायचा ते आपण आज बघूया. तर काय करायचं, हा डिंक तुपामध्ये छान तळून घ्यायचा. तळल्यानंतर तो व्यवस्थित फुलतो. असा फुलला की त्याची लाही झाली की मग तो काढायचा आणि त्याची पावडर बनवून ठेवायची. ही पावडर बनवून तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्या. आता ह्याचा औषध म्हणून कसा उपयोग करायचा ते आपण बघूया. रोज सकाळी उठल्यावर हे जे केलेलं चूर्ण आहे तर ते तुम्ही साधारण एक अर्धा चमचा घ्यायचं. अर्धा चमचा कसं घ्यायचं, तर एक कोमट दुधामध्ये हे मिक्स करून घेऊ शकता. दुधाचं प्रमाण किती असावं, तर तुमची पचनशक्ती कशी आहे त्यानुसार किंवा तुम्हाला दूध प्यायची किती सवय आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. ज्यांना अगदीच दूध प्यायची सवय नाही किंवा पचत नाही, त्यामुळे गॅसेस होतात, तर त्यांनी अगदी पाव कप असं दूध घेतलं तरी पण चालू शकतं. आणि ज्यांना सवय आहे त्यांनी मग त्यांच्या 1 कप किंवा नेहमीच्या प्रमाणानुसार अर्धा चमचा त्यात डिंकाची लाही घालायची आणि सेवन करायचं. आता ज्यांना थकवा जास्ती जाणवतो किंवा वजन कमी आहे किंवा जनरल अशक्तपणा आहे, त्यांनी याच्यामध्ये 1 चमचा शतावरी कल्प घालून घेतला तरी पण त्यांना हे टॉनिकसारखं खूप चांगलं उपयोगी पडू शकतं. हे किती दिवस घ्याल, तर साधारण 3 आठवडे सलग हा प्रयोग तुम्ही करू शकता. आत्ता तसंही थंडी चालू आहे, तर थंडीमध्ये याचं सेवन तुम्ही अवश्य करा. मग नंतर हळूहळू जसं उन्हाळा चालू होईल तसं हे बंद करून टाकायचं. आता हे कोणी घ्यायचं हे सांगितलं मी, पण ह्याच्याबरोबरीने अजून एक महत्त्वाचं आहे म्हणजे की कोणी घेऊ नये. तर ज्यांना ऑलरेडी उष्णतेचा त्रास आहे, म्हणजे ॲसिडिटी होते किंवा काही जणांना मूळव्याध होतो किंवा त्वचेवर काही पित्त वगैरे उठत असेल, तर अशा लोकांनी सल्ल्याशिवाय डिंकाचं सेवन करू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नंट बायकांनीसुद्धा त्यांना सल्ल्याशिवाय किंवा विचारल्याशिवाय डिंक खाऊ नये. आणि अदरवाईज बाकी ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, नंतर उष्णतेचे काही त्रास नाही आहेत, तर त्यांनी मात्र हे आवर्जून सेवन करायला काहीच हरकत नाही. जसं आपण डिंकाचे लाडू घेतो तर ते सुद्धा चालू शकतात. पण काही जणांचं कसं असतं की वजन जास्त असतं, त्यामुळे मग त्यांना साखर चालत नाही, खूप जास्ती ड्रायफ्रूट्स चालत नाही. मग त्या लोकांसाठी फक्त डिंक हा ह्याचा औषधी उपयोग होतो, म्हणून फक्त डिंक हा तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यांना बाकी वजनाचा काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा शुगरचा प्रॉब्लेम नाही, त्यांना अर्थातच लाडूसुद्धा चालू शकतो. आता हे झालं औषध. याच्या बरोबरीने तुम्ही बाह्य उपचार पण केले पाहिजेत अर्थातच. आणि आयुर्वेदामध्ये कसं आहे, वातावर काही उपाय करायचा किंवा सांध्यांच्या दुखण्यासाठी काहीही उपाय करायचा म्हणजे स्नेहन आणि स्वेदन हे कंपल्सरी आलंच. त्यामुळे आता थंडी आहे तर अर्थातच तुम्ही तिळाच्या तेलाने किंवा आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेलं कोणतेही तेल घेऊ शकता आणि त्या तेलाने मसाज करू शकता. म्हणजे आपलं आपण सुद्धा तेल लावलं तर स्नेहन केलं तरी इनफ असतं. त्यामुळे रोज जमलं तर रोज अंघोळीच्या आधी किंवा नाही जमलं तर आठवड्यातून एकदा या तेलाने व्यवस्थित छान मसाज करायचा. त्याच्यानंतर गरम पाण्याने अंघोळ केली तरी इनफ असतं किंवा काही जणांना शक्य असेल तर ते स्टीम बाथ पण घेऊ शकतात. तर हा एक साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा आणि काही शंका असेल तर मला कमेंट करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.